जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन. अध्याय 9. आणि ओवी क्रमांक 227. इथपर्यंत आपला अभ्यास मागच्या वेळेला झाला होता. ओवी क्रमांक 201 ते 227 असा आपण अभ्यास केला मागच्या वेळेला. हा जो श्लोक आहे 14 क्रमांकाचा, सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्त्यश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. या श्लोकावरती बऱ्याच ओव्या आहेत माऊलींच्या, आणि म्हणून आपल्या टप्प्याटप्प्यामध्ये आपण त्या ओव्या बघतोय. श्लोक तोच सुरू आहे. श्लोक तोच सुरू असल्यामुळे अर्थातच विषय तोच सुरू आहे. पण त्या श्लोकाचे जे एक आपण जर अर्धे अर्धे चरण केले तर 4 चरण होतात. सततम कीर्तयन्तो माम हे एक चरण आहे, अर्धचरण. यतन्तश्च दृढव्रताः दुसरं चरण झालं. नमस्यन्त्यश्च माम भक्त्या तिसरं झालं. नित्ययुक्ता उपासते चौथं झालं. मुद्दा या वेगवेगळ्या चरणांवरती म्हणजे अर्धचरणांवरती माऊलींचं भाष्य सुरू आहे. आणि थोडंसंच मागे जायचं, जास्त नाही, आपल्याकडे वेळ नाही उजळणीचा भाग म्हणून. पण असुरांचं वर्णन करून झालं, राक्षसांचं वर्णन करून झालं, आणि आता त्यांचं वर्णन करून काय अर्थ आहे. त्यामुळे ज्यांचं वर्णन केल्याने वाणीला सुद्धा विश्राम मिळतो असं भगवंत म्हणतात आहेत, त्या सर्व महात्म्यांचं, संतांचं वर्णन मी आता करतो असं म्हणून भगवंतांनी 13 क्रमांकाचा श्लोक झाला. महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतीमाश्रितः वगैरे. आणि आता हा 14 क्रमांकाचा श्लोक, हा विषय सुरू आहे आपला. आणि कोणत्या प्रकारे हे भजन करतात माझं, हे भगवंत वर्णन करतात आहे 14व्या श्लोकाचा. पुन्हा एकदा थोडीशी उजळणी, संसाराची धूळ बसते आपली 8 दिवसात, ती झटकण्याचा प्रयत्न. आणि आपण नेहमीच बोलतो की हे महात्म्यांचं जे वर्णन आहे, हे ज्ञानाचं जे वर्णन आहे, सिद्धांचं जे वर्णन आहे, ते आपल्यासाठी साधन आहे. या दृष्टीने आपण अभ्यास करायचा आहे, करतो आहोत. या दृष्टीने ऐकायचं आहे. त्यामुळे सततम कीर्तयन्तो माम याचा सविस्तर विचार आपण मागच्या वेळेला केला. काय सुंदर साधन खरं आपल्यासाठी सांगितलं. एक साधक म्हणून हे सगळं वाचल्यानंतर इतका आनंद व्हायला हवा खरं, की अरे हो, मी ज्याला कीर्तन समजतो ते फारच मर्यादित व्याख्या होती माझी आत्तापर्यंत. फारच मर्यादित. दोन मित्र एकमेकांना भेटले, काय थोडंसं शुद्ध मराठीत हाय हॅलो झालं, की उगीच जगाच्या उठाठेवी करण्यापेक्षा एखादी काहीतरी घेतला पारमार्थिक विचार. अरे मी परवा प्रवचन एक ऐकलं, मला खूप सुंदर विचार आवडला, तुला सांगतो. झालं, कीर्तन सुरू झालं. सततम कीर्तयन्तो माम, हा सगळा विचार आपण केला मागच्या वेळेला. आणि दृढव्रत, दृढव्रताचं पण बरंच बोललो आपण. कारण क्षणोक्षणी पावलो पावली माझे परमपूज्य काका म्हणतात तसे वांग निश्चय ढासळत असतात. व्यवहारामध्ये करतात ना वांग निश्चय. सदा सर्वदा राम संनिध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. आता ते रामाला अल्प वाटत असलं तरी मला नाही ना अल्प वाटत, ही माझी समस्या आहे. रोज नवीन नवीन संकल्प. म्हणून तर दरवर्षी 1 जानेवारीला न्यू इयर्स रेझोल्युशन का करावं लागतं? कारण 31 डिसेंबरपर्यंत ते संपलेलं असतं. मेलेलं असतं साध्या भाषेत. ऑक्सिजनवर पण नसतं. म्हणून पुन्हा 1 जानेवारीला व्हॉट इज युअर न्यू इयर्स रेझोल्युशन असं ऑफिसमध्ये एकमेकांना विचारलं जातं, कार्यालयात. आणि गंमत म्हणजे तेच रेझोल्युशन दरवर्षी सांगतात लोक. नाही नाही, मी 1 जानेवारीपासून नियमित व्यायाम करणार, सकाळी लवकर उठणार.
गंमत सांगणं काय सुरू आहे? दृढव्रत नाही आहे. दृढव्रत नाही आहे. आपल्याला पटतं सगळं, कळतं सगळं, माहिती सुद्धा असतं, पण आपला निश्चय टिकतच नाही. तो वासनेचा रेटा असा जबरदस्त असतो की मी खूप काही ठरवतो, आणि असं खूप काही ठरवणारा मी आणि काहीच न करणारा मी इतरांकडनं मात्र अपेक्षा करतो की ज्यांनी माझं सांगितल्यासारखं ऐकलं पाहिजे. मग ती बायको असेल, मुलगा असेल, नवरा असेल, इत्यादी. हेही सगळं आपण बोललो होतो मागच्याला. काय अधिकार आहे मला, जर मीच माझं ऐकत नाही तर दुसऱ्यांनी माझं ऐकावं? व्हॉट राईट डू आय हॅव? लक्षात राहत नाही, कारण मी माझं ऐकायचं नसतंच. म्हणून तर आपली आज ही अवस्था आहे. परमार्थाची प्रगती आपली काम मंदावलेली आहे. त्याचं कारण ते आहे, कारण खूप महत्त्वाचा विषय आहे हा. सुरुवातीला परमपूज्य काकांचा शब्द पुन्हा बागडणं परमार्थ क्षेत्रात, ठीक आहे, सुरुवातीला चालून जाईल. पण आता नाही ना, आता आपण सर्वजण अभ्यासक आहोत. किती वर्ष झाले परमार्थ क्षेत्रामध्ये. आता दृढ व्रत हे खरं माझं वर्णन असलं पाहिजे. सद्गुरूंनी दिलेलं साधन काय नियमाने चालवावं, ह्यांच्याकडनं शिकावं, असं माझं वर्णन या जन्मात कधी होणं शक्य नाही, अशी माझीच खात्री असते. रामकृष्ण हरी. दृढव्रत. आणि सगळ्यात शेवटचा विषय मागच्याला आपण घेतला होता, तो म्हणजे नमस्यन्त्यश्च नमस्यन्त्यश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. अतिशय सुंदर विषय होता हा सुद्धा. आणि आपल्याला काही असं असं म्हटलेलं नाही आहे की यातलं एकच कुठलं तरी साधन करा. मी सगळी साधनं करू शकतो. सगळ्या गोष्टी वेळोवेळी जे जे माझ्या कामाचं आहे, ज्यांनी माझी प्रगती होणार आहे पारमार्थिक, ती वापरू शकतो. आणि त्याच्यामध्ये इतका साधा उपाय खरं सांगितला आहे, नमस्यन्त्यश्च माम भक्त्या. आणि त्याच्यावर आचार्यांनी हृदये शयम आत्मानम, हृदयस्थ परमात्म्याला भक्तिपूर्वक नमस्कार करणं. थोडक्यामध्ये अगदी साध्या भाषेमध्ये अखंड लीन वृत्ती असणं. नमस्कार करणं म्हणजे शरीराने किंवा देहाने केलेला नमस्कार हे त्याचं एक अभिव्यक्त रूप आहे. पण त्याचं रहस्य हे आहे की माझ्या अंतःकरणामध्ये अखंड लीन भाव, सर्व भूतांच्या प्रती अखंड लीनभाव. व्यवहार व्यवहारासारखाच चालणार आहे. व्यवहारात ज्येष्ठ कनिष्ठ, लहान मोठा, स्त्री पुरुष भेद असणार आहे. तो व्यवहार व्यवहारासारखा चालेल. पण माझ्या हृदयामध्ये भाव ज्याला म्हणतो ना आपण, ती जी धारणा आहे ती लीनतेचीच असली पाहिजे प्रत्येकाच्या बाबतीत. याचं कारण आहे, प्रत्येकाच्या हृदयात तोच आहे जो माझ्या हृदयात आहे. आणि अखंड अगर्वता होऊन असती तयांची विनय हेची संपत्ती, जे जय जय मंत्रे अर्पिती माझ्या आठे, असं माऊलींनी 226 क्रमांकाच्या ओवीत म्हटलेलं आहे. हे सगळं वर्णन आपण मागच्या वेळेला बघितलं. पण 227 क्रमांकाची जी शेवटची ओवी, तिथे आपला अभ्यास येऊन थांबला होता, ती अखंड आपल्या अंतःकरणामध्ये धारण करण्यासारखी ओवी आहे. काय? नमिता मानापमान गळाले, म्हणून अवचिता मीची जहाले, ऐसे निरंतर मिसळले उपासते. म्हणजे नमन करीत असता त्यांचे मानापमान गळून जातात आणि म्हणून ते अकस्मात मत्स्वरूपच होतात. काही सांगायचं राहिलं अजून आता परमार्थामध्ये? कारण जर भगवत प्राप्ती, स्वरूप प्राप्ती हेच जर ध्येय आहे, तर तेच माऊली सांगते, अहो फक्त नमन भक्ती, म्हणजे अहंकार म्हणा, त्याचीच अभिव्यक्ती मान अपमान म्हणा, हे सर्व सोडून देण्याला केवढं जबरदस्त फळ आहे बघा. आणि मागच्या वेळेला मी ती ओवी सांगितली होती, याच अर्थाची माऊलींची दुसरी ओवी आहे, म्हणून थोरपण पराची सांडीची, व्युत्पत्ती आघवी विसरी जे, जे जगा धाकुटे होईजे तै जवळी माझी. अप्रतिम ओवी आहे. आणि ह्याच अर्थाचं अर्धचरण 223व्या ओवीत आलाय, आपले उत्तमत्व नाठवे. बारकावे असतात आपल्याकडे, नेहमीच वेळेची मर्यादा असते, काय करणार. पण बघा किती सुंदर विचार आहे. आपले उत्तमत्व नाठवे म्हटलंय, उत्तमत्व नसावे म्हटलंय का? ही मार्मिकता असते.
उत्तम असावं ना, काय हरकत आहे, उत्तमच असावं उलट. पण नाठवे म्हणजे मागच्याला आपण जे एक महत्वाचं सैद्धांतिक विधान बोललो होतो, की जाणीव म्हणजे अहंकार. माझा अभ्यास उत्तम असावा, माझी साधना उत्तम असावी, मी जर वक्ता असेल तर माझं बोलणं उत्तम म्हणजे अगदी शास्त्राला धरून असावं, हे सगळं ठीक, हे परमार्थातलं मी बोलतोय. प्रपंचातलं, प्रपंच प्रारब्धाने मर्यादित आहे, ते जेवढं असायचं जसं असायचं तसं असणार आहे. पण त्याची अखंड जाणीव हृदयात जर असेल माझ्या, मी असा आहे, मी तसा आहे, मी येऊ आहे, मी तेव्हा आहे, माझा रेझ्युमी जर मी घेऊन फिरत असेन अंतःकरणात, तर अखंड जाणीव आहे म्हणजे मी अहंकारी आहे. आणि ते लिहिलं आहे, आपले उत्तमत्व नाठवे. माऊली तिथे तेच सांगते आहे. व्युत्पत्ती आघवी विसरीजे. व्युत्पत्ती नसावी म्हणत नाही माऊली, आघवी विसरीजे म्हणते आहे. कारण मी श्रीमंत, मी गोरा, मी यशस्वी, माझ्यासारखा दुसरा कोणी ही गोष्ट करणार नाही, इतके मी जर धरून ठेवलं तर मी ब्रह्म हे कधी धरून ठेवणार? हा त्याच्या पाठीमागचा शास्त्रीय विचार आहे, ही बैठक आहे त्याची. सर्व मी सोडावे लागतात, अरे मी ब्रह्म हे सुद्धा सोडण्याची एक वेळ येते. त्याला सहजावस्था म्हणतात. जिथे मी ब्रह्म ही चालत नाही तिथे बाकीच्या गोष्टी कशा चालतील. मुद्दा मला एवढंच सांगायचा होता की इतकं सुंदर साधन आहे, तुम्हाला सांगतो. म्हणजे मी ज्या प्रमाणात लीन प्रत्येक भूताच्या प्रती, तितका मी जास्त यशस्वी साधक आहे, असं गणितच आपल्या हृदयामध्ये मांडून ठेवायचं. आणि हे साधक, ही उत्तमता साधकत्वाची वाढवता वाढवता माऊली म्हणते, औचित अकस्मात एक दिवस मत स्वरूपच होऊन जाणार आहे. कारण हा अहंकारच तर मला भगवंतापासून दूर ठेवतोय ना, दुसरं कोण ठेवत आहे? हे त्याच्या मागचं शास्त्रीय बैठक आहे, ही शास्त्र आहे त्याच्या पाठीमागचं. अहंकारच मला त्याच्यापासून दूर ठेवत आहे. आणि सगळ्यात शेवटचा अहंकार म्हणजे अर्थातच देह मी आहे, ज्याला अज्ञानाचं स्वरूप आहे. पण निदान माझे हे स्थूल अहंकार तरी गळलेले असावे, मग सूक्ष्म अहंकारावरती काम करता येईल. की देह मी आहे हा अहंकार लीन असावं साधकाने. अर्जुन आहे गुरुवी भक्ती. आजच्या अभ्यासाकडे वळू. 228 क्रमांकाची ओवी आहे. याचं वर्णन माऊली करते आहे, या नमन भक्तीचं. काय म्हटलंय माऊलींनी त्याला? अर्जुना हे गुरुवी भक्ती, सांगितली तुझ प्रती, आता ज्ञानयज्ञे यजिती, ते भक्त ऐके. म्हणजे अर्जुना ही सर्व भक्तींची गुरु असलेली नमन भक्ती. हे कोण बोलताय? माऊली स्वतः बोलतात. भक्ती अनेक प्रकारची असते. नवविधा भक्ती माहिती आहे आपल्याला. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम वंदम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. नवविधा भक्ती. पण सगळ्यात महत्वाची भक्ती कोणती? परमपूज्य काका नेहमी आठवण करून देतात, आत्मनिवेदन. त्याच्याबद्दल फारसं बोलल्या जात नाही असंही म्हणतात. पण माऊली म्हणते भक्तींची गुरु नमन भक्ती. समर्थ म्हणतात दासबोधात, नमस्कारे कृपा उचंबळे, नमस्कारे प्रसन्नता प्रबळे, नमस्कारे गुरुदेव वोळे साधकांवरी. बाकीच्या जगाचं जाऊ द्या, अरे आपल्या सद्गुरूंसमोर मी लीन होत नाही, अशी माझी अवस्था आहे. तिथे जाऊन मी प्रश्न विचारतो, ते सुद्धा मला किती माहिती आहे दाखवण्यासाठी प्रश्न विचारतो. त्यामुळे माझा प्रश्नच अर्ध्या तासाचा असतो. नाही म्हणजे मला तसं समजलेलं आहे, फक्त तुमच्याकडून शुद्ध मराठीत व्हॅलिडेट करून घ्यायचं होतं. काय हा अहंकार कोणाशी बोलतोय? म्हणजे मला समजलेलं आहे हे मीच ठरवायचं. कोणाच्या समोर? सद्गुरूंच्या समोर. म्हणून इथे समर्थ म्हणतात, नमस्कारे गुरुदेव बोळे साधकांवर. आणि सद्गुरू अखंड परीक्षा करत असतात अंतःकरणाची. परमपूज्य काका आहे, परमपूज्य मंदाती आहे, यांच्या सानिध्यात गेलं ना, हाताची घडी, तोंडावर बोट. काय एखादा प्रश्न असेल, एखादा साधनेचा किंवा काही समजलं नसेल, तेवढं विचारावं आणि चूप बसावं फक्त.
हे काय सांगतोय? अंतःकरणाची ते परीक्षा करत असतात की ज्याला दाखवायचं आहे, ज्याला किंवा ज्याला ऐकायचंच नाहीये. आपण म्हणतो ना, मुलं ऐकत नाही. परमपूज्य काकांचा नेहमीचा दृष्टांत आहे. ऐकत कसं नाही? त्यांना कान नाही आहे का? बहिरे आहेत का? ऐकत नाही याचा अर्थ ऐकू येतं, पण नळी फुंकिली सोनारे, म्हणजे तसं ते वागत नाही. त्यांना ते पटत नाही. नमस्कारे गुरुदेव ओळे साधकांवरी केव्हा? जेव्हा असा लीन झालेला साधक असतो ना, तेव्हा सद्गुरू प्रसन्न होतात. काहीही राखून ठेवत नाही. कारण त्यांना माहिती आहे इथे दिलं तर उपयोग आहे. म्हणून सद्गुरू असं पक्षपातीपणा करतात असा त्याचा अर्थ नाही आहे. कारण सद्गुरूंची एक सुंदर दृष्टांत ज्ञानेश्वरीतच येऊन गेलेला आहे मागे, की सद्गुरूंची कृपा कशी असते, त्या पाण्यासारखी असते. फार सुंदर दृष्टांत आहे तो, बरं का. पाण्यासारखी असते. पाणी जेव्हा एखादा मोठा खडक येतो ना नदीच्या पात्रामध्ये, तर त्याला असं वळसा घालून पाणी बाजूनी जातं, पाहतो आपण. पण जर खड्डा आला तर त्याला भरून पुढे जातं. रूपकात्मक आहे. आपल्याला समजलं पाहिजे याच्यातून काय सांगणं चाललेलं आहे. कृपा जर मला खरी सद्गुरूंची हवी असेल, कारण मी सद्गुरूंचं का बरं ही ओवी तुम्हाला सांगितली, ही नमन भक्तीतलीच ओवी आहे, दासबोधातली. पण अरे, सद्गुरू आता असं एक स्थान आहे की तिथेही जर मी लीन होत नसेल तर आता मी कुठे लीन होतो हा प्रश्न आहे. म्हणून. आणि ज्याला मागच्याला आपण बोललो होतो, नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. आणि याला शूरत्व म्हणतात तुकाराम महाराज. हेचे शूरत्वाचे अंग, हारी आणीला श्रीरंग. हारी आणीला म्हणजे देवाचा पराभव. पराभव म्हणजे काय? देवाला प्रसन्न व्हावंच लागतं. का नाही होणार? कारण ज्याचा अहमच ज्याने सोडून दिला तो देवाशी एकरूपच होणार ना, कारण मीच अहम ब्रह्मास्मी. हरी आणीला श्रीरंग म्हणतात तुकाराम महाराज भक्तीच्या भाषेत. मुद्दा शुद्ध मराठीत की टेकअवे काय आहे? आपल्या सर्वांसाठी साधक म्हणून नमन भक्ती करावी, अखंड करावी. अखंड हृदयामध्ये खरोखर मनापासून लीनता असावी प्रत्येकाच्या प्रती. मी जसं मगाशी म्हणालो, व्यवहारात गोंधळ घालायचा नाही आहे, पण स्वरूपाकडे लक्ष ठेवून रूपाशी व्यवहार करायला शिकायचं. म्हणून कोणाचाही द्वेष नाही, स्पर्धा नाही, मत्सर नाही, ईर्ष्या नाही, हेवेदावे नाही. त्याला म्हणायचं नमन भक्ती. परी भजन करीती हातवटी, तू जाणत आहासी किरीटी, जे मागा या गोष्टी केलिया आम्ही. 229 क्रमांकाची ओवी. की परंतु अर्जुना, म्हणजे काय म्हटलं माऊलींनी आधीच्या ओवीमध्ये, की आता ज्ञानयज्ञानी जे भजन करतात त्या भक्ताचं लक्षण सांगतो. बरोबर? म्हणजे आत्तापर्यंत आपण काय ऐकलं? सततम कीर्तयंतो माम, हे ऐकलं. यतंतश्च दृढव्रताः, हे ऐकलं. नमस्यन्त्यश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते, हे ऐकलं. ह्या प्रकारचे भक्त सांगून झाले, या प्रकारची भक्ती सांगून झाली. आता माऊली नेहमीप्रमाणे आपल्याला सुतोवाच करून देते आहे पुढच्या श्लोकाचं. काय असं म्हणते माऊली? की आता ज्ञानयज्ञानी जे भजन करतात त्या भक्ताचं लक्षण आहे. ज्ञानयज्ञ शब्द वापरलाय ते. ज्ञानयज्ञे यजिती, परी भजन करीती हातवटी, तू जाणता हा सिक्युरिटी, जे मागा या गोष्टी केली आम्ही. म्हणजे परंतु अर्जुना, ज्ञानयज्ञाने भजन करण्याची पद्धती तू जाणत आहेसच. असं का म्हटलं? कारण आम्ही 4थ्या अध्यायात 24व्या श्लोकापासून 42व्या श्लोकापर्यंत या ज्ञानयज्ञाविषयी चर्चा केल्या आहेत. 4थ्या अध्यायाचा विषय आहे तो. अनेक प्रकारचे यज्ञ आपणही बघितले होते. त्यातला 24 क्रमांकाचा जो श्लोक आहे, प्रसिद्ध श्लोक आहे, ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिना. हा जो ज्ञानी असतो, त्या यज्ञ या प्रकारातल्या ज्या ज्या गोष्टी असतात, मंत्र असो, जुहू नावाचं पात्र असो, हवीज ज्याच्यात अर्पण केला जातो, जो हवी अर्पण केला जातो, ते आज्यादी म्हणजे तूप असो, हवी प्रक्षेप करावयाचा तो अग्नी असो, यजमान असो, हवन क्रिया असो,
या सर्व कर्मांच्या ठिकाणी ज्याची ब्रह्मदृष्टी झालेली आहे तो हा ज्ञानी. त्याच्याकडून प्राप्त करून घ्यावयाचे इष्टफल सुद्धा ब्रह्मच आहे असं आपण शिकलो होतो. फार सुंदर श्लोक आहेत पुढे वेगवेगळ्या प्रकारचे अम, यज्ञ भगवंतानी त्याच्यामध्ये वर्णन केलं होतं. द्रव्य यज्ञ आहे, तपोयज्ञ आहे, योग यज्ञ आहे, कोणी स्वाध्याय यज्ञ करतात इत्यादी. पण सर्वात महत्त्वाचं काय आहे, हे जे विविध प्रकारचे यज्ञ त्याचे नंतर आलेले आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचा जो श्लोक की श्रेयान द्रव्यमया यद श्रेयान द्रव्यमया दज्ञात ज्ञानयज्ञ परंतप. या सर्व यज्ञांमध्ये ज्ञानयज्ञ कसा आहे, सर्वश्रेष्ठ आहे. श्रौत स्मार्त सर्व कर्म ही ज्ञानातच काय होतात, परिसमाप्त होतात. सर्वं कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. असा एक साधारण चौथ्या अध्यायाचा जो आपण सगळे यज्ञ, जर तुम्ही अभ्यासाला तेव्हा असाल, आठवत असेल तर तुम्हाला आठवेल. कोणाला ऐकायचं असेल तर मला वाटतं त्याचं मुद्रण उपलब्ध आहे, यूट्यूबवरती ऐकू शकतात. मुद्दा माऊली असं म्हणते आहे अर्जुनाला की अरे, हे ज्ञानयज्ञाचं तर सगळं वर्णन झालंय तुला सांगून, खरं माहिती आहे तुला हे सगळं. थोडंसं एक सुंदर एक संवाद माऊलींनी रंगवला आहे गोपालकृष्णांमधला आणि अर्जुनामधला. याला शुद्ध मराठीमध्ये स्टोरी टेलिंग असं म्हणतात. दिस इज हाऊ यू टेल द स्टोरी. भगवद्गीतेची स्टोरी सांगतायत, कथा सांगतायत. एक सुंदर कल्पना केली आहे की अर्जुनाला असं भगवंतानी म्हटलं की हे तुला सांगितलेलं आहे. तव आथी जी अर्जुन म्हणे, हे दैविकिया प्रसादाचे करणे, तरी काय अमृताचे आरोगणे पुरे म्हणवेल. तेव्हा अर्जुन म्हणाला, खरे आहे महाराज, मागे मला ज्ञानयज्ञाची चर्चा ऐकावयास मिळाली. हे सुद्धा देवाच्या कृपाप्रसादाचेच कार्य आहे. तरी पण अमृताच्या जेवणाला पुरे म्हणवेल काय. झालं एकदा ऐकून, मला माहिती आहे, मान्य आहे, तरी सुद्धा अमृताचं जेवण आहे, मी कशाला पुरे म्हणेन. 230 क्रमांकाची उभी होती. 231. या बोला श्री अनंते, लागट देखिले तया ते, की सुखावले चित्ते डोलतू असे. या अर्जुनाच्या बोलण्यावरून श्रीकृष्णाने त्याला अतिश्रवणासक्त झाल्याचे ओळखले आणि त्या सुखावलेल्या मनाने डोलू लागले. आता मगाशी मी नमन भक्तीबद्दल बोलताना जी ओवी सांगितली, नमस्कारे गुरुदेव ओळे साधकांवरी, मला सांगा विषय संपला असं वाटतं का. तोच विषय सुरू आहे. अंडर करंट्स म्हणतात ना त्याला, ते सगळे तेच असतात. बघा त्या अर्जुनाला किती ऐकण्याची जबरदस्त इच्छा आहे, किती जिज्ञासा आहे आणि श्रद्धायुक्त जिज्ञासा आहे. झालंय सांगून तरी पुन्हा सांगा म्हणतो, मला ऐकायला पुन्हा आवडेल म्हणतो. असा श्रोता असेल तर वक्त्याला का नाही सांगावं असं वाटणार, का नाही बोलावं असं वाटणार, भलेही पुनरावृत्ती असली तरी. आहे अजून पुढे छान ओव्या येतात आहे. म्हणे भले केले पार्था, हिरवी हा अनवसर सर्वथा, परी बोलवी तसे आस्था तुझी माते. भगवान म्हणाले, अर्जुना तू मला ज्ञान सांगण्याचे उत्तेजन देऊन फारच चांगले केलेस. एरवी या समरांगणावर पुन्हा पुन्हा ज्ञान सांगणे हा सर्व प्रकारे अयोग्य प्रसंग आहे, पण तुझी श्रवणाविषयीची आस्थाच मला बोलवीत आहे. आपण जरी विसरलेलो असलो, आपण छान एसीत बसून ऐकत असलो ज्ञानेश्वरी, तरी माऊली नाही विसरले की हे रणांगणावर सुरू आहे तत्त्वज्ञान सांगणं. आणि म्हणून तो संदर्भ धरून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आहे की खरं हा प्रसंग म्हणा किंवा हे स्थान म्हणा, हे ज्ञानाचं उपदेश करण्याचं नाही आहे खरं. पण तुझी जी आस्था आहे, परी बोलवी तसे आस्था तुझी माते, ती आस्था विषयीची जी आहे, जाणून घेण्याची जी जिज्ञासा आहे, अंतःकरणात श्रद्धा आहे, त्याच्यानुसार स्वतःचं वर्तन दुरुस्त करण्याची तयारी आहे, तू आस्थेचीच संज्ञा. याच अध्यायातली ओळी येऊन गेली आहे सुरुवातीला.
बोलिये गोष्टीची अवज्ञा नेणसी करू असं म्हटलंय मौलींनी तिथे. ह्याला ऐकणं असं म्हणतात, टू हिअर. अवज्ञा करत नाही तू, म्हणजे मी जसं सांगतो तसं तू वागायची तुझी तयारी आहे, तू वागतोस. तव अर्जुन म्हणे हे काही, चकोरे विण चांदणेची नाही, जगची निवविजे हा तयाच्या ठाई स्वभावो कीजी. तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा, हा माझा गौरव काय म्हणून? तुम्ही माझा गौरव कशाला करत आहात? मी असतो तर म्हटलं असतं, एकच ओवी अजून 10 लिहा माझ्या गौरवास्पद. तो अर्जुन होता आणि तो कोणाशी बोलतोय भान आहे त्याला. तो म्हणतो, देवा माझा गौरव कशाला? उदाहरण दिलं आहे, चकोरा वाचून चांदणीच नाही असे कधी झाले का? चकोर नावाचा पक्षी आहे, तो आहे म्हणून चांदणं असतं का? किती सुंदर दृष्टांत दिला पहा. खास चकोरा करताच चंद्राचा उदय होतो असे नाही, तर जगाला शांत करावे हा त्या चंद्राच्या ठिकाणी स्वाभाविकच गुण आहे की हो महाराज. मी तर निमित्त आहे फक्त. जगाला तुम्ही शांत करत आहात, जगाला हे ज्ञान तुम्ही देत आहात. आत्ता शिकलो आपण काय? लीनता. नंतर पुन्हा माझ्यासारखं असता काय वाटलं असतं, ऑफकोर्स आय डिझर्व इट, शुद्ध मराठीत. मला नाही सांगणार तर कोणाला सांगणार? म्हणून तर आय डोंट डिझर्व इट फॉर द व्हेरी सेम रिझन. अँड अर्जुन डिझर्व्स इट. येरे चकोरे तिये आपुले चाडे, चाचू करिता चंद्राकडे, तेवी आम्ही विनवू ते थोकडे, देवो कृपा सिंधू. 234 क्रमांकाची ओळी. की जगाकरता चंद्राचा उदय झाल्यावर ते बापडे चकोर आपल्या इच्छेने चंद्राकडे चोच करतात इतकेच. स्वतःकडे भूमिका पहा किती लीनतेची घेतलेली आहे अर्जुना. की तुम्ही जगासाठी चंद्र आहात, मी फक्त एक चकोर त्या चंद्राकडे चोच करतो इतकंच काय ते क्रियमाण कर्म स्वातंत्र्य माझं वापरतोय. त्याप्रमाणे आम्ही विनंती करावी आणि नंतर देवाने सांगावे, हा या संवादातील भाग फारच क्षुद्र आहे. मुळात देवच ज्ञान सांगण्याविषयी काय आहेत? कृपासागर आहेत. पहा किती खूप गोष्टी शिकण्यासारख्या. भगवंतांनी एवढं सुंदर कौतुक केल्यानंतर आपल्या साध्या भाषेत वाहवत नाही गेला अर्जुन. त्याला जाणीव त्याची अंतःकरणातली धारणा हल्ली नाही. त्याला माहिती आहे, अरे आपलं हे भगवंतच आहे, ते कृपासागर आहेत. माझ्यासाठी म्हणून नाही सुरू आहे. जी मेघ आपुले प्रौढी जगाची आरती, दवडी वाचुनी चातकाची तहान केवढी, तो वर्षाव पाहुनी. अहो महाराज, मेघ जसा आपल्या औदार्याच्या उत्कर्षाने जगाची तृष्णा दूर करतो, एरवी तो मुसळधार पाऊस पाहून असे वाटते की चातकाची तहान ती कितीशी आणि हा पाऊस केवढा. सुंदर सुंदर दृष्टांत माऊली देतात आहे की तो पाऊस सर्वांसाठीच आहे. त्यातला एक जो चातक नावाचा पक्षी आहे, तो ते ग्रहण करतो त्याला जे हवं ते त्यातलं. ही सुद्धा आपली भूमिका असावी कधी? ज्ञान ग्रहण करताना. नाही तर मी प्रवचनामध्ये बसतो, ती हीच धारणा घेऊन बसतो, बघूया आज काय नवीन ऐकायला मिळतंय. मला तर सगळंच माहिती आहे, काय सांगतात बघूया, काय आहे का नाही यांच्या सांगण्यामध्ये, यांचा अभ्यास. असा विचार नाही येत कधी मनामध्ये की या 1 तासामध्ये, अर्ध्या तासामध्ये जे काही आता मला ऐकायला मिळणार आहे, अरे एखादं तर असं नक्कीच मला गोष्ट शिकायला मिळणार आहे जी मला माहिती नाही आहे. नवीन माझ्या ज्ञानात भर पडणार आहे. असं एखादी गोष्ट मला नक्कीच ऐकायला मिळणार आहे जी मला विस्मरणात गेली होती, पण या प्रवचनाच्या निमित्ताने माझ्या स्मरणामध्ये आली. असं कधीच मला वाटत नाही की असं नक्कीच एखादी तरी गोष्ट मला काहीतरी माझ्या कानावर पडेल की जी मला आयुष्यभरचं माझं शाश्वत हित करण्यासाठी मी स्मरणात ठेवीन. असं नाहीच वाटत. सुरुवातच माझी श्रोत्यांमध्ये बसून मी वक्ता झालेला असतो. का मगाशी मी म्हणालो, अहंकार म्हणजे जाणीव. मी वक्ता आहे याची अखंड जाणीव माझ्या अंतःकरणात आहे. भली माझ्याकडे आत्ता श्रोत्याची भूमिका आहे. म्हणजे मला काही मिळावं ही भूमिकाच नाही आहे. मी तिथे तपासायला बसलो समीक्षक म्हणून. काय बघूया, काय सांगतोय, किती सांगते, कसं सांगते, किती सांगतो, हे तर मला माहितीच आहे.
गमतीचा विषय. पण काही लोक असे असतात, त्यांना पाहिल्यावर असं वाटतं की यांना जर हे चुकून गमतीचाच विषय, चुकून समजा तिथे असते कुरुक्षेत्रावरती भगवंतांनी भगवद्गीता जेव्हा सांगितली, 18 अध्याय अर्जुनाला, ते झाल्यावर ह्यांनी त्यांना भगवंत, हे तर मला माहितीच होतं, नवीन सांग काहीतरी. रामकृष्ण हरी विनोदाचा विषय असेही असतात. मुद्दा, काय सुंदर धारणा आहे पहा अंतःकरणाची अर्जुनाच्या. का म्हणून त्या अर्जुनाच्या पंक्तीला सुरुवातीला आठवत असेल, 9व्या अध्यायाची पूर्ण सुरुवातीला आपण हे बोललेलो आहे सगळं. अर्जुनाच्या पंक्तीला बसणं म्हणजे काय, कशी धारणा असली पाहिजे ज्ञानग्रहणाची, कशी लीनता असली पाहिजे, ते आपण शिकतोय. परी चुळा एकाची या चाडे, जेवी गंगेतेची ठाकणे पडे, तेवी आर्त बहु का थोडे तरी सांगावे देवे. 236 क्रमांकाची ओळी. परंतु गंगेशिवाय जिथे पाणीच मिळणे शक्य नाही, तिथे एक चुळकाभर पाण्याची इच्छा असली तरी गंगेलाच जसे जाणे भाग पडते, त्याप्रमाणे आमची ऐकण्याची इच्छा थोडी असो का जास्त असो, ती देवा वाचून कोण पूर्ण करील. जसं गंगेशिवाय कोण आपली तहान भागवेल. तरी देवाने आता ज्ञानयज्ञाचे स्वरूप सांगावे. किती सुंदर कथा सांगतात आहे महाराज. कारण पुढे ज्ञानयज्ञ, ज्ञानयज्ञेन चाप्यन्ने यजंतो मामुपासते, हा श्लोक पुढे येणार आहे. त्याची किती सुंदर एक प्रस्तावना करून देतात आहे, की 4थ्या अध्यायात सांगून झाल्यानंतर पुन्हा भगवंत का सांगतात आहेत. कारण प्रत्यक्ष त्या दोघांमध्ये कसा संवाद झाला, अर्जुनाच्या चेहऱ्यावर काय भाव होते, त्याच्या धारणा काय होत्या, हे आपल्याला कसं कळणार. ते माऊली सांगतात आहेत. म्हणून मी स्टोरी टेलिंग म्हणालो. तेथे देवे म्हणितले आहे, म्हणितले राहे, जो संतोष आम्हा जाहला आहे, तयावरी स्तुतीस आहे, ऐसे उरले नाही. तर भगवंत बोलतात आहे, अर्जुनाचं झालं त्यावेळी देव काय म्हणाले, अर्जुना आता स्तुती पुरे. कोण म्हणताय, खूप शिकण्यासारखं आहे. पुन्हा भगवंत अर्जुनाला म्हणतात आहे. कारण ही आधीच्या 4-5 ओव्यांमध्ये जी त्याने स्तुती केली, की आता स्तुती पुरे, शांत बैस, तुझ्या ऐकण्याच्या आवडीने आम्हाला जो संतोष झाला आहे, त्या योगाने आधीच आम्ही भारावून गेलो आहोत. त्यावर पुन्हा स्तुतीचा भार सहन करू शकू असे आमच्यात बळच उरले नाही. काय ऐकायचं राहिलं आहे आता, काय ऐकायचं राहिलं आहे. भगवंत सुद्धा पहा, प्रत्यक्ष भगवंत, पण समोरच्या भक्त जेव्हा असा आहे त्या अधिकाराचा, तेव्हा त्यांचं हृदयसुद्धा पहा किती अगदी लीन झालं. आणि या ओवी अशा सुंदर ओव्या आहेत या, की पुन्हा स्तुतीचा भार मी सहन करू शकणार नाही. संतोष झालाय कशामुळे, तुझ्या ऐकण्याच्या आवडीने. असा संतोष सद्गुरूंना व्हावा. जेव्हा आपण सद्गुरूंकडे जातो, काहीतरी विचारतो, ज्याच्याकडून ज्ञानप्राप्तीची आपली अपेक्षा आहे, त्याला संतोष वाटला पाहिजे. त्याला त्याला हे जाणवलं पाहिजे, की ही जी समोरची व्यक्ती आलेली आहे, ही लीन झालेली आहे, याला खरंच काहीतरी शिकायचं आहे, खरंच जिज्ञासा आहे, खरंच त्याप्रमाणे त्याची वागण्याची तयारी आहे. कल्पना करू शकतो आपण, की साधी व्यक्तीसुद्धा अगदी व्यवहारात सुद्धा अशाला मनुष्य 4 गोष्टी जास्त सांगेल की नाही. कारण तिथे उपयोग आहे. पै परिसतू आहासी निकिया परी, तेची वक्तृत्व वराडिक करी, ऐसे पुरस्कारोनी श्रीहरी आदरिले बोलो. 238 क्रमांकाची ओवी, की तू चांगल्या प्रकाराने ऐकत आहेस आणि ते ऐकणेच आमच्या वक्तृत्वाशी सोयरीक करीत आहे, नाते जोडीत आहे. सुंदर वर्णन आहे. श्रीकृष्णांनी अर्जुनाचा असा गौरवपूर्ण पुरस्कार करून मोठ्या प्रेमाने बोलण्यास आरंभ केला. काय काय संवाद झाला असेल तो आपण कल्पना करू शकतो. बोलणारे प्रत्यक्ष भगवंत, ऐकणारा अर्जुन. म्हणून तर आहे का दुसरा कोणी ज्याला विश्वरूप दर्शन बघायला मिळालेलं आहे? आहे का कोणी दुसरा? उगीच नाही विश्वरूप दर्शन दाखवलेलं आहे. येईल तो अध्याय तेव्हा विचार करूच आपण. पण असं सुंदर एक असा संवाद माऊलींनी या ओव्यांमध्ये रंगवलाय. आणि आपण आता 15व्या श्लोकाकडे वळूया. मी जसं मगाशी म्हणालो, की भक्तीचे विविध प्रकार आहेत.
कोणी कीर्तन भक्ती करताय, कोणी नमन भक्ती करताय, कोणी दृढव्रत होऊन यमनियमांचं पालन करून भक्ती करत आहे इत्यादी. पण आता कोणत्या भक्ताचं वर्णन होणार आहे? जो ज्ञान यज्ञ करतो त्याचं वर्णन. श्लोक वाचतो मी. ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजन्तो मामुपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम्. पदच्छेद आहे. ज्ञानयज्ञेन च अपि अन्ये यजन्तः माम उपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम. अर्थ दिला आहे की काही भक्त म्हणजे अन्य ज्ञानयज्ञाने यजन करीत असतात, म्हणजे ज्ञानयज्ञेन यजंतः माझी भक्ती करतात म्हणजे माम उपासते. त्यामध्ये काही अधिकारी अभेद रूपाने म्हणजे एकत्वेन आणि काही अधिकारी भेदरूपाने म्हणजे पृथक्त्वेन आणि काही कनिष्ठ अधिकारी हे विश्वरूप असलेल्या माझी अनेक प्रकारांनी भक्ती करतात. विश्वतो मुखम बहुधा. पुन्हा एकदा वाचून घेऊ. काही भक्त ज्ञानयज्ञाने यजन करीत असतात, माझी भक्ती करतात. यजन पण कशाचं? ज्ञानयज्ञाचं. तर त्यामध्ये काही अधिकारी अभेदरूपाने करतात, तर काही अधिकारी भेदरूपाने आणि काही कनिष्ठ म्हणजे उत्तम, मध्यम, कनिष्ठ. कनिष्ठ ते विश्वरूप असलेल्या माझी अनेक प्रकारांनी भक्ती करतात. त्याला मग काही मर्यादाच नाही आहे. आपण परमार्थाच्या नावाखाली भारतामध्ये विशेषतः ज्या ज्या काही उपासना आपण पाहतो ते सर्व आलं त्याच्यामध्ये. ज्ञानयज्ञेन ज्ञानम एव भगवद्विषयम यज्ञ, म्हणजे भगवद्विषयक ज्ञानरूप यज्ञ जो करतो. अखंड चिंतन हृदयामध्ये कोणाचं आहे? भगवंताचं आहे. चिंतनरूप भक्ती. आपण हरिपाठामध्ये बघितलं होतं. काय? बुद्धी जपे, हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. माऊलींनी वर्णन केलं आहे तिथे. तो जो बुद्धीचा जप आपण तेव्हा बोललो होतो तो हा आहे. अखंड अनुसंधान या ना त्या निमित्ताने खरं विचार केला सततम कीर्तयंतो मामध्ये तोच भाव आहे खरं. पण हा ज्ञानयुक्त अखंड चिंतन, अखंड अनुसंधान, भगवद विषयकच सर्व, सर्व भगवंताला अर्पण करून, सर्व भगवंतासाठी, सर्व भगवंताविषयी, ऑफिसचं काम असेल तरी भगवंताला अर्पण करून, स्वकर्म कुसुमांची वीरा, आपल्या कर्मफुलांनी त्याची पूजा बांधायची आहे. म्हणजे मी करत असलेली प्रत्येक गोष्ट. आजच विषय निघाला होता. शिवमानसपूजा नावाचा आचार्यांचं स्तोत्र आहे. मानसपूजा आहे. मानसपूजेचं सगळं संपूर्ण पूजा, तुला फल अर्पण करतोय, पुष्प अर्पण करतोय, सगळं वर्णन आचार्यांनी केलं. आणि मग शेवटच्या चरणात म्हणतात आत्माजम गिरिजा मती सहचरा प्राणा शरीरम गृहम पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधिस्थिती संचार पदयो प्रदक्षिण विधी स्तोत्राणी सर्वा गिरो. अरे भगवंता, मी जे फिरतोय ना इकडे तिकडे, ही तुला घातलेली प्रदक्षिणाच आहे. तुला घातलेली प्रदक्षिणा आहे. पण हे कधी होतं? राम म्हणे पावलो पावली. तुकाराम महाराजांनी अगदी साध्या भाषेत सांगून ठेवलेलं. राम म्हणे पावलो पावली. मग मी ऑफिसला जरी जात असेल पण मी राम राम म्हणत असेल, ती त्याला घातलेली प्रदक्षिणाच आहे. पण हे लक्षात राहत नाही म्हणून देवळात जाऊन प्रदक्षिणा घालाव्या लागतात, जी मी वर्षातून एकदा घालतो दसरा दिवाळीला. तेवढाच माझा संबंध असतो भगवंताशी. आणि त्याला प्रदक्षिणाही म्हणत नाही डॉक्टर काका, तर त्याला गिरकी म्हणतात. म्हणजे काय ते प्रदक्षिणा घालताना भगवंत नसतोच ना डोक्यामध्ये. अच्छा, हे देवळामध्ये, अच्छा इकडे बरीच घाण पडलेली दिसते, अच्छा या खिडकीवर हे डिझाईन आहे, हे प्रदक्षिणा सुरू आहे. काय लोकांनी इथे डोकं लावून लावून भिंतीला तेलकट केलेली आहे भिंत. प्रदक्षिणा सुरू आहे. मुद्दा
ज्ञानयज्ञ कशाला म्हणतात ते आपण शिकतोय. आणि ज्ञानयज्ञेन च अपि अन्ये यजंत माम उपासते. पुढे म्हणतात एकत्वेन, म्हणजे एकम एव परम ब्रह्म इति परमार्थ दर्शनेन यजंत. म्हणजे परब्रह्म परमात्मा हे एकच तत्व आहे. एकच तत्व आहे, दुसरं काही नाहीच. नेह नानास्ति किंचन. मनसैवेदमाप्तव्यम नेह नानास्ति किंचन. न इह नाना अस्ति किंचन. जे काय आहे, दिसत असतील मला डोळ्यांनी नाना भेद, सर्व एकच भगवंत, फक्त भगवंत. एकत्वेन आणि पृथक्त्वेन. पृथक्त्वेन मध्ये आदित्य चंद्रादी भेदेन. म्हणजे काय? आपल्याला माहिती आहे अदिती देवमाता, तिचे 12 पुत्र. सूर्य म्हणजे विवस्वान, वरुण, त्वष्टा, पूषा, वामन इत्यादी. 11 रुद्र पण आहेत, 8 वसू आहेत इत्यादी. मुद्दा आपण ज्याला वेद काळातली उपासना म्हणतो, त्या वेद काळातल्या उपासनेचा संदर्भ घेऊन भगवंत बोलत आहेत. आणि आचार्यांनी पण तसा अर्थ केला आहे की कोणी सूर्याची उपासना, कोणी अग्नीची उपासना, कोणी वरुणाची उपासना. म्हणजे काय? भेदानी उपासना सुरू आहे. पौराणिक काळाबद्दल बोलायचं झालं तर गणपतीची उपासना, ही उपासना, ती उपासना इत्यादी. कारण बहुधा विश्वतो मुखम जे पुढचं म्हटलेलं आहे, त्याच्यामध्ये अवस्थित स एव भगवान सर्वतोमुखे विश्वतोमुखे. म्हणजे विश्वमूर्ती भगवान अनेक रूपांनी स्थित आहेत. अनेक रूपांनी. आता उदाहरणार्थ ध्यानाचे प्रकार, उपासनेचे प्रकार आहे. प्रतीक ध्यान नावाचं एक ध्यान आहे. प्रतीक ध्यान म्हणजे काय? ज्या गोष्टीचं ध्यान करायचं आहे, अन्य ध्यानासाठी अन्य गोष्ट वापरणे. उदाहरणार्थ शाळीग्राम विष्णूचं प्रतीक आहे की नाही? पिंड शंकराचं प्रतीक, त्याला म्हणायचं प्रतीक ध्यान. प्रतीकच आहे ते. कोणाचं प्रतीक आहे म्हणजे कशासाठी, म्हणजे कोणाचं प्रतीक आहे प्रश्नातच ते आलं की ते प्रतीक आहे. मूर्तीपूजा आहे म्हणजे मूर्तीचं ध्यान आहे, म्हणजे प्रत्यक्ष शिवाचीच मूर्ती, विष्णूचीच मूर्ती, रामाची मूर्ती इत्यादी. आणि तिसरं एक आहे, त्याला अहंग्रह ध्यान असं म्हणतात. अहंग्रह ध्यान म्हणजे माझी जी उपास्य देवता आहे ती ब्रह्मरूप आहे आणि ती आणि मी एकच आहोत, तो मी आहे, असं अहंग्रह ध्यान ज्याला म्हणतात. ज्याला इथे ज्ञान यज्ञेन च अपि अन्ये असं म्हटलेलं आहे. आणि हा विचार आपला सुद्धा करून झालेला आहे. आठवत असेल तर 4थ्या अध्यायाचा तर उल्लेख आलाच होता. पण आधीच्या अध्यायात 8व्यामध्ये बहुतेक आपण शिकलेलो आहे की एक देशी नसावी. कारण हे सगळं ऐकल्यावर प्रश्न पडतो, मग मूर्तीपूजा करू नये का? कारणब्रह्म आणि कार्यब्रह्म, त्यात उपासना ही कारणब्रह्माची करायची असते. कारण काय, ही उपासना करणारे जे आहेत, कारण ज्ञानाचं वर्णन म्हणजे ज्ञानी जो आहे किंवा त्याचं वर्णन सुरू आहे, म्हणजे इथे सकामत उपासना नाही सुरू आहे बरं का, ते सांगणं नाही सुरू आहे. भगवंताच्या प्राप्तीसाठीच हे उपासना करतात. पण मार्ग हा असा वेगवेगळा असल्यामुळे काय होतं, ईश्वर प्राप्ती हाच उद्देश, पण जो ज्ञानी असतो त्याला सायुज्य मुक्ती प्राप्त होते. आणि जे असे मागच्याला, म्हणून मी तो उल्लेख केला मागच्या अध्याय जे शिकलो होतो, जे एकदेशी भक्ती करतात, द्वैत सत्य मानतात, हे मूर्ती म्हणजेच भगवंत समजतात. मूर्तीतही भगवंत आहे बरोबर आहे, ते हे परब्रह्म उभे विटेवरी बरोबर आहे, पण पहिले ते मग हे, तुकाराम महाराज म्हणतात आहे. मुद्दा कुठल्या भावानी, कुठल्या धारणेनी मी त्याची उपासना करतोय त्याप्रमाणे फल बदलतं. पर का पर, मग त्यांना क्रममुक्तीचा लाभ होतो. असे जे भक्त असतात, अशा पद्धतीने जे उपासना करतात, कारण त्यांना हे समजत नाही की हे जे एकत्वेनं पृथक्त्वेनं, पृथक्त्वेनं म्हणजे जे बहुधा विश्वतोमुखम जे म्हटलेलं आहे, वेगवेगळ्या मूर्ती, वेगवेगळ्या
रूप, वेगवेगळ्या प्रतीक इत्यादी ही सगळी विविधता आहे, तरी प्रत्यक्ष उपासना होते खरं त्याचीच आहे. आकाश पतितम तोयम जदा गच्छति सागरम. माहिती आहे श्लोक, प्रसिद्ध श्लोक, पाठ आहे आपल्याला, फार सुंदर श्लोक आहे विचार केला तर. आकाशात पतती तोयम यदा गच्छति सागरम, सर्व देव नमस्कारम. शेवटी त्यालाच तो प्राप्त होतो, पण हे मला समजत नाही. हे सांगणारा पुढचा श्लोक येणार आहे, अहम क्रतुर्हम यज्ञ सुदाहमहम औषधम. आणि हाही विचार याच्या आधी करून झालेला आहे की सर्व यज्ञांचा भोगता मीच आहे. त्या यज्ञाला फल देणारा अंतिमतः मीच आहे. मागच्या वेळी मी एकदा बोललो होतो, माझा पगार जरी माझ्या मॅनेजरनी मला दिला, तरी अंतिमतः तो दिलेला CEO ऑफ द कंपनीनी आहे. त्यांनी अप्रूव्ह केला म्हणून पगार देऊ शकला की नाही मॅनेजर. पण मला काय वाटतं, व्यवहार काय वाटतो, मॅनेजरनी पैसा दिला. आपलं होतं की नाही, अप्रेझल आजकालचे दृष्टांत घेतली की अजून जरा समजायला सोपं जातं. तो मोठ्या यांनी सांगतो, यू हॅव 5% रेट्स, जणू काही आपल्या खिशातलंच काढून देऊन आलं. ते 5% रेट जो तो आपल्याला सांगतो की नाही, तो त्या आधीच्या मीटिंगमध्ये तो ऐकून आलेला असतो. त्याला सांगितलेलं असतं 5% रेट द्यायचं. 2.5% स्टँडर्ड आहे म्हणून, आणि 2.5% आपल्या ग्रुपचं, प्रॉडक्टचं, सर्व्हिसचं काय म्हणूया, रेव्हेन्यू चांगला आहे म्हणून. म्हणजे तो काय काम करतो, फक्त पोस्टमनचं काम करतो, पण आपल्याला वाटतं माझ्या मॅनेजरने मला 5% रेज दिलं, असं शुद्ध मराठीत आपण मित्राला सांगतो. छान दृष्टांत आहे. अंतिमतः तोच आहे, फल देणाराही तोच आहे, आणि उपासना अंतिमतः त्याचीच असते, फक्त हे लक्षात येत नाही. पण हा ज्ञानयज्ञ म्हटलं याला, कारण इथे सकामता नाही, त्या ईश्वराच्या प्राप्तीसाठीच हे प्रयत्न करतात आहेत. मार्ग बदलतायत. ओवीकडे वळू. 239 क्रमांकाची ओवी आहे. मौली त्याच्यावर भाष्य करतायत, तरी ज्ञानयज्ञ तो एवं रूप तेथ आदि संकल्प हा यूप महाभूते मंडप भेद तो पशु. आता माऊलींनी नेहमीप्रमाणे यज्ञ शब्द आल्यामुळे त्याच्यावर एक छान रूपक इथे मांडलेलं आपल्यासमोर, की तरी तो ज्ञानयज्ञ अशा स्वरूपाचा आहे, त्या यज्ञात एकोहम बहुश्याम प्रजा येय. म्हणजे काय, याचा अर्थ आहे, मी एक असलेला अनेक रूपाने व्हावे, हा ईश्वराचा जो पहिला संकल्प आहे. आपल्याला माहिती आहे या जगताची निर्मिती कशी झाली, हे सांगण्याचं उपनिषदांचं हे स्पष्टीकरण आहे. त्याला जणू काही शब्द घालून घ्यायचा, कारण जे अमन आहे, अप्राण आहे, अजिव्ह आहे, त्याला इच्छा कशी होईल. पण आता मला जर जग दिसतंय आणि ते सत्य वाटतंय, त्याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे ना. म्हणून त्याच्यावर एक आरोप केला, म्हणून त्याला अध्यारोप असं म्हणतात. आरोप केला काय, त्याला असं एक संकल्प त्याच्या तिथे निर्माण झाला, काय, की मी एकटा आहे, मी बहु व्हावं, एकोहम बहुश्याम प्रजा येय. हा ईश्वराचा पहिला संकल्प, द मोमेंट ऑफ बिग बँग. हा संकल्प म्हणजे काय, तर जणू काही खैराचा अष्टकोणी तासलेला पशु बांधावयाचा यूप आहे. यज्ञामध्ये तो पशु ज्या स्तंभाला म्हणजे खांबाला बांधतात त्याला यूप असं म्हणतात. आणि पुढे म्हटलंय पंचमहाभूते मंडप आहेत. म्हणजे ह्या दृष्टांतामध्ये सुद्धा खूप माऊलींचं इतकं सुंदर गोडवा असून विचार करायला भाग पाडतो आपल्याला, की मंडपाचा हे काय असतो आधार, तो खांब. अरे पंचमाभूत नंतर निर्माण झाली ना, त्याच्या आधी पहिले याचा हा संकल्प आहे, म्हणून ती निर्माण झाली. म्हणून याला खांब म्हटलं संकल्पाला, आणि मंडपाला पंचमाभूत म्हटलं. आणि भेद तो पशु जो आहे बांधलेला त्याला, तो कोणता, तर जीवब्रह्मातील भेद. असं का म्हटलं असेल कल्पना करू शकतो, कारण तो पशुचा बळी द्यायचा आहे. इथे या ज्ञान यज्ञामध्ये बळी कोणाचा द्यायचा आहे, जीव ब्रह्मातला जो भेद मी आज मानतो आहे, स्वतःला जीव समजतो आहे, देहभाव धरून मी बसलेलो आहे, त्याचाच तर बळी द्यायचा आहे. म्हणजेच त्या भेदाचा बळी द्यायचा आहे, म्हणजे अभेदाचा मला अनुभव येईल. म्हणून म्हणलं की माऊलींचे दृष्टांत सुद्धा फार सुंदर असतात.
मग पाचांचे जे विशेष गुण अथवा इंद्रिये आणि प्राण हेची यज्ञोपचार भरणं अज्ञान घृत. मग पंचमहाभूतांचे शब्द स्पर्श रूप रसगंध हे जे विशेष गुण अथवा पंचज्ञानेंद्रिये पंचकर्मेंद्रिये आणि पंचप्राण ही सर्वच यज्ञाची साधन सामग्री आणि अज्ञान हे हवनीय घृत आहे. मला एकदम आत्ता स्मरण झालं, 240 क्रमांकाची ही ओवी आहे. या दोन ओव्या झाल्या, पण एक गोष्ट आपली राहून गेली ती करूया आणि पुन्हा या ओव्यांकडे येऊया. ते म्हणजे गीता दीपस्तंभ. कारण 2-3 सत्र झाले आपण गीता दीपस्तंभकडे वळलो नव्हतो, कारण तिथे 13, 14, 15 या श्लोकांचा गट डॉक्टर काकांनी केलेला आहे. आणि आत्ता आपण 15 क्रमांकाचा श्लोक घेतला म्हणून आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आपण आता पहिले गीता दीपस्तंभाकडे वळूया, पुन्हा या ओव्यांकडे येऊ. 13, 14, 15 महात्मानस्तु माम पार्थपासून आत्ता मी ज्ञान यज्ञेन चाप्यान्ने हा जो श्लोक वाचला तिथपर्यंत दैवी प्रकृतीनुसार साधना करणारे महात्मे असा एक गट केला परमपूज्य काकांनी. पुन्हा नेहमीप्रमाणे छान उजळणी होऊन झाली या निमित्ताने आपली. छोटीशीच आहे, त्याचा अर्थ दिलाय तो वाचतो की दैवी प्रकृतीचे महात्मे मी सर्व भूतांचे आदिस्थान असून अव्यय आहे हे लक्षात घेऊन अनन्य भावाने मला भजतात. खरं विचार केला तर आत्ताच्या श्लोकातलं ज्ञानयज्ञाचं वर्णन हेच आहे. कसा एकच विषय असतो पहा त्या गटाचा. प्रयत्न करण्याचे दृढ व्रत घेतलेले ते भक्तियोगाच्या आश्रयाने माझे सतत कीर्तन करीत मच्चित्त होऊन माझी उपासना करतात. तर दुसरे लोक सर्वांना सतत सन्मुख असलेल्या माझी अभेद बुद्धीने तर कोणी द्वैत बुद्धीने किंवा ज्ञानयज्ञाच्या बहुविधतेने उपासना करतात, असा अर्थ दिलेला आहे. आणि त्याच्यावरचं 1-2 परिच्छेदामध्ये विवेचन आहे परमपूज्य काकांचं, ते वाचूया. दैवी संपत विमोक्षाय 16 अध्याय आपल्याला माहिती आहे, त्याच्यामध्ये दैवी संपत्तीचं सगळं वर्णन आलं आहे. त्यातला 5 क्रमांकाचा श्लोक आहे. त्याच्यानुसार अर्जुनाप्रमाणे दैवी संपदा घेऊन जन्माला आलेले महात्मे, पहिलंच वाक्य आहे परमपूज्य काकांचं. काय अर्जुनासारखे दैवी संपदा, मगाशी वाजता पण ऐकतोय अर्जुनाच्या धारणा, त्याचं अंतःकरण सगळं आपण ऐकतोच आहोत. ज्याची उपासना करावयाची त्याचे स्वरूप जाणून घेऊन त्याच्याशी अद्वैत म्हणजे अभेदभाव धरून उपासना करतात. अभेदभाव धरून एकत्वेनं ज्ञान यज्ञेन चाप्यन्ने, त्याचं वर्णन सुरुवातीला काकांनी शेवटच्या श्लोकापासूनच विवेचनाला सुरुवात केली. अभेदभाव धरून उपासना करतात आणि असे महात्मे सहजच फार फार थोडे असतात. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले या तुकोक्तीनुसार जन्माला आलेली महान माणसे ह्या पद्धतीची साधना करतात अभेदभावाची. आपण याच्या आधी शिकलोय काय, हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा बोतला भावो, तो भक्ता माझी रावो आणि ज्ञानिया तोची, असं म्हण केलं. हे संपूर्ण विश्व वासुदेव रूप आहे असं बघणारा अत्यंत दुर्मिळ आहे, असं भगवंतानी सुद्धा तिथे म्हटलेलं आहे. हे त्यांना का जमतं तर सत्वगुणामुळे ते साधनेचे सातत्य सांभाळतात. एक एक परमपूज्य काकांचं एक एक वाक्य मी नेहमीच सांगतो, एक एक वाक्य महत्वाचं असतं. सत्वगुणामुळे ते साधनेचे सातत्य सांभाळतात म्हणजे मी काय करणं अपेक्षित आहे, मग मी काय करणं अपेक्षित आहे. तीच तर समस्या आहे माझी, अखंड रजोगुण अंतःकरणामध्ये. म्हणून तर साधनेचं सातत्य सांभाळता येत नाही, त्या साधनेचा दर्जा सांभाळता येत नाही, प्रगती होत नाही. लोक विचारतात, अहो झाली ना आता 10-15 वर्ष झाली परमार्थामध्ये, काही प्रगतीच होत नाही. कशी होणार? रजोगुण जर तसाच असेल तर प्रगती होईल कशी, तुम्हीच सांगा. रजोगुणाचे कार्यक्रम तसेच ठेवायचे, सत्वगुणाच्या कार्यक्रमात म्हणजे अगदीच ऑक्सिजनवर ठेवायचा, मग कसं होणार? मग 10 असो 15 वर्ष असो नाही तर 10 जन्म असो,
अशीच अळूमळू प्रगती राहणार. म्हणून हे अशा गोष्टी खूप आपल्याला शिकवून जातात. सत्वगुणामुळे ते साधनेचे सातत्य सांभाळतात. त्यांच्या साधना पद्धतीमध्ये भक्तियोगाचे प्राधान्य असते. कीर्तन म्हणजे भगवंताची कीर्ती गाणे व सांगणे होय. सततम कीर्तयंतो मांबर, आता सुरू आहे विवेचन. कीर्तन म्हणजे भगवंताची कीर्ती गाणे व सांगणे होय. सांप्रदायिक कीर्तन भगवत चरित्र वाचन, संवादातून कीर्तीची चर्चा. शिकलो ना आपण ओवी. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामांचे निखिल प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. माऊलींची सुंदर ओवी आहे. तेच बोलतात इथे की संवादातून कीर्तीची चर्चा, भजन इत्यादी कीर्तनाचे आविष्कार आहेत. त्यामुळे ते मच्चित्त होतात. छान शब्द आहे मच्चित्त. बऱ्याच वेळा भगवद्गीतेत आलेला शब्द आहे हा मच्चित्त. हे पद जे आहे म्हणजे अखंड ज्याच्या हृदयामध्ये भगवंताचंच या नात्या निमित्ताने सुरू आहे कीर्तन, तो मच्चित्त का नाही होणार? स्वाभाविक आहे. आपण त्याला व्यवहाराच्या भाषेमध्ये काय म्हणतो, एक तर ठाण मांडून बसणं. आपल्या विषयांनी जे आपल्या हृदयात ठाण मांडून बसलेलं असतं त्याच्याऐवजी भगवंत ते ठाणं उठवून भगवंताचं ठाणं बसवणं, याला साधना असं म्हणतात. परमपूज्य काकांनी केलेल्या अनेक साधनेच्या व्याख्यांपैकी एक व्याख्या आहे. ध्यास लागणं दुसरा एक शब्द आहे व्यवहारातला. एखाद्या विषयाचा ध्यास लागलेला असतो आपल्याला. एखाद्या गोष्टीचा मला ध्यास लागतो. ऑफिसमध्ये मी असतो, कार्यालयात काम सुरू असतं, असं वाटतं कधी एकदाचं ऑफिस संपतं आणि मी धावत त्या कामाकडे जातो. का? कारण इतकी आवड असते त्या विषयाची की चालू कामात लक्ष लागत नाही. त्याला म्हणायचं ध्यास. असा ध्यास भगवंताचा जेव्हा लागतो तेव्हा तो मच्चित्त होतात. म्हणजे देवाच्या अनुसंधानात किंवा चिंतनात राहतात व क्रमाने अभेदाचा प्रत्यक्ष अनुभव घेतात. अभेदाच्या अनुभवाचे एक साधन समर्थ सांगतात. एक शुद्ध मराठीमध्ये मेथड आपल्यासमोर ठेवली आहे. भेटो कोणी एक नर, धेड महार चांभार, त्याचे राखावे अंतर, याचे नाव भजन. नमन भक्तीवर भाष्य सुरू आहे बरं का. मगाशी मी बोललो होतो, कोणीही भेटू द्या, तो कोणीही असू द्या, स्त्री पुरुष. इथलं भाषा वापरायची. धेड महार चांभार, ब्राह्मण विद्वान मूर्ख, मनुष्य आहे ना, प्राणी आहे ना, चेतन आहे ना. मग भगवंत भगवंत तर अचेतनातही आहे, पण तो समजायला अजून कठीण आहे. म्हणून चेतनाबद्दल बोलतोय आपण. कोणाच्याही अंतरंगाला म्हणजे अंतःकरणाला न दुखावण्याचे हे सामाजिक भजन आहे, असं परमपूज्य काकांनी म्हटलंय. असं सुंदर पद्धतीने सामाजिक समरसतेचा सुद्धा संदेश देणारे आमचे संत आणि आमची डोकी बिघडवणारे समाजकारणी आणि राजकारणी, ज्यांनी संतांचं सुद्धा विभाजन जातीमध्ये केलेलं आहे. कारण त्यांना हे बघवतच नाही की आपण हिंदू लोक एकत्र येतोय, त्यांचं अभिसरण होत आहे, यांच्यामध्ये प्रेम वाढीला लागलेलं आहे, सलोखा वाढीला लागलेला आहे. हे राजकारणी लोकांना बघवत नसतं. कारण त्यांचं दुकान बंद होतं अशा गोष्टींमुळे. त्यांचं दुकान चालणार कसं? बारामतीकर जिवंत राहणार कसे जर हिंदू एकत्र आले तर? मुद्दा की हे परमार्थ शिकवताना किती सुंदर सामाजिक भान सुद्धा आपले संत राखतात. पण हे आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण त्यांच्या प्रचाराला अपप्रचाराला बळी पडतो. पुढे जाऊ. श्रीकृष्ण देव हे ज्ञानरूप प्रकाशाने सर्वांना सतत प्रत्यक्ष आहेत. पुन्हा मी जसं म्हणालो, एक एक वाक्य महत्वाचं आहे. श्रीकृष्णदेव हे ज्ञानरूप प्रकाशाने सर्वांना सतत प्रत्यक्ष आहेत. अप्रतिम वाक्य आहे खरं. प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम ही विंदते, हे डॉक्टर काका सांगतात आहेत. कळतंय ना? प्रतिक्षणी मला काही ना काहीतरी कळत आहे, कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं ज्ञान होत आहे. मला कळत नाही हे सुद्धा मला कळत आहे. ह्याला म्हणायचं ज्ञानरूप प्रकाश. ज्याला भक्तीच्या प्रांतात श्रीकृष्ण म्हणतात, तो आपल्या सर्वांच्या अंतःकरणात आहे. ज्याला ब्रह्म म्हणतात, आत्मा म्हणतात, तो म्हणून आपल्या सर्वांना सतत आहे, प्रत्यक्ष आहे. कारण मी आहे आणि माझं मला ज्ञान आहे, असा अखंड अनुभव मला आहे. अहमस्मी सदा भामी कदाचित नामप्रिया. आता जागृती स्वप्न व सुषुप्तीमध्येही ते सतत आहेत.
कारण तीनही अवस्थांमध्ये ज्ञान ग्रहण सुरूच असतं, ती प्रक्रिया. म्हणून तर ज्ञानाचा अन्वय आहे तीनही अवस्थांमध्ये. थोडक्यामध्ये ज्ञान नाही अशी जागा नाही, असा काळ नाही, अशी अवस्था नाही. आणि जागृतीमधील प्रत्येक ज्ञानेंद्रियाने होणाऱ्या ज्ञानामागे ज्ञानरूप देव आहे. डोळ्याच्या माध्यमातून बघून ज्ञान झालं, कानाने ऐकून ज्ञान झालं, स्पर्श करून ज्ञान झालं, ही ज्ञानेंद्रिय आहेत. ही जी होणारी ज्ञानं आहेत ती का होतात? कारण त्याच्या मागे हे असणारं ज्ञान माझ्या हृदयात आहे, जो ज्ञानरूप कृष्ण, त्याला ब्रह्म असं म्हणतात. तो आहे म्हणून ही ज्ञानं होतात, नाही तर झालंच नसतं ज्ञान. म्हणजे विचार केला एक सुंदर दृष्टांत, की समजा असं एक पातेलं आहे दुधाने भरलेलं, अगदी शिगोशिग भरलं आपण ज्याला म्हणतो. त्याला धक्का लागला, काय बाहेर येणार आहे? अहो, दूधच येणार आहे. का? कारण आतमध्ये दूधच आहे. हे जे होणारं ज्ञान आहे, ते ज्ञान का होत आहे? आतमध्ये ज्ञान आहे म्हणून. इट्स काइंड ऑफ स्पिल्स ओव्हर इफ यू थिंक अबाउट इट. आतमध्ये ज्ञानच नसतं तर कसं हे ज्ञान या सर्व गोष्टींचं झालं असतं? हा ज्ञानरूप देव त्याच्या पाठीमागे आहे. आणि स्वप्नामध्ये प्रत्यक्ष विषय नसताना त्याचे होणारे ज्ञान हे ज्ञानरूप देवाच्या ज्ञानप्रकाशातच होते. स्वप्नामध्ये काही असतं का? ज्ञानेंद्रियांचं एकही ज्ञानेंद्रिय काम करत नसतं, आपल्याला भानच नसतं आपल्या देहाचं, तरी स्वप्नामध्ये ज्ञान होतं. बरं, गाढ झोपेमध्ये, कारण देहातूनच स्वप्नावस्था आणि जागृतावस्था येते, स्वप्न पडते. गाढ झोपेतही ज्ञान असतं. सकाळी उठून आपण सांगतो मला छान वाटलं. छान वाटण्यासाठी आत्ता काय केलं? काहीच नाही केलं. म्हणजे ते सुखाचा संस्कार झालेला आहे झोपेतही, फक्त तेव्हा कळला नाही अंतःकरण असल्यामुळे. त्यामुळे स्वप्नातील पदार्थ जसे अनिर्वचनीय निर्माण होतात, तसेच त्या पदार्थांबरोबर ज्ञान निर्माण होत नाही किंवा कुठून आत येत नाही. ज्ञानाच्या बाबतीत निर्माण हा शब्द शक्यच नाही आहे. कारण निर्माण म्हटलं की गोंधळच आहे. कारण निर्माण म्हटलं की ते संपावं लागतं. हा अबाधित नियम आहे. जे निर्माण होतं, जे जन्माला येतं, ते एका क्षणात म्हणा किंवा ट्रिलियन्स ऑफ इयर्स नंतर म्हणा, संपावं लागतंच, संपतंच, हा नियम आहे. हे जगच संपणार आहे म्हटल्यानंतर या जगातल्या वस्तू संपणारच आहेत. ज्ञान तसं नाही आहे. ज्ञान निर्माण होत नाही, ते असतंच. ते कुठून आतमध्ये येत नाही, बाहेरून येत नाही, ते आहे. ते आत्मरूपाने अखंड आहे. ते आत्मरूपाने असतेच. आणि काही साधक तो जो ते जे ज्ञान आहे, तो आत्मप्रकाश ज्याला म्हणतात, तस्य भाता सर्वम इदम विभाती, असं त्याचं वर्णन श्रुती करते. न तत्र चंद्रभाती न सूर्यतारका वगैरे वगैरे. न तत्र सूर्योभाती न चंद्रतारका, नेमा विद्युतो भांती कुतोयमग्नी, तम एव भांतम अनुभाती सर्वम. अप्रतिम श्रुती आहे खरं ती. कशासाठी अप्रतिम म्हणतोय मी? अरे, अनुसंधानासाठी फार सुंदर साधन आपल्या हातात आहे त्या श्रुतीच्या माध्यमातून. कारण मग अनुसंधानाबद्दल आत्ता इतकं वाचतोय, बोलतोय, ऐकतोय, समजून घेतोय. सततम कीर्तयंतो माम, मी शिकलो. पण ते करण्यासाठी पद्धत काय आहे, मेथडॉलॉजी काय आहे, हे अशा श्रुती माझ्या अखंड अंतःकरणात जागे असल्या पाहिजे. तम एव भांतम अनुभूती सर्वम, ते ज्ञान आहे माझ्या अंतःकरणात, म्हणून ही सगळी होणारी ज्ञानं मला होतात आहेत. तस्य भाषा सर्वमिदं विभाती, पुढे आहे. असो मुद्दा, तो साधक जो आहे तो आत्मप्रकाश मी आहे असा अभेद बुद्धीचा अभ्यास करतात. काही साधक असा अभ्यास करतात, सहा अहम सोहम. तर काही साधक सुरुवातीला आत्मा आणि अनात्म विचार भेदबुद्धीने करून अनात्म पदार्थ दूर सारतात. आता हे प्रगतीचा टप्पे आहे विचार केला तर. कारण जिथे आत्म अनात्म विचार सुरू आहे, म्हणजे अजूनही जिथे अनात्म आहे अजून शिल्लक, ते मागे टाकावं लागतंय. कधी कधी अजून सुरुवातीला कशावरून हे अनात्म आहे हेच समजत नाही, कशावरून हे आत्मा हे समजत नाही. म्हणजे मुद्दा माझा आहे, मी एक एक पायरी मागेच चाललो आहे. श्रवण, मग मनन, मग निदिध्यासन आहे, आणि मग सगळ्यात शेवटी तत्वम पदार्थ शोधन आहे. जिथे साधक बाधक विचार सुरू आहे त्याला मनन म्हणतात. की नाही नाही, मला वाटतं मी देह आहे, पण मी देह कसा असेल? कारण देह अन्नापासून तयार होतो, म्हणून तर तो असा वाढत जातो, मग नंतर क्षीण होत जातो.
इत्यादी इत्यादी. देह मी कसा असेन, कारण देह विकारी आहे, मी निर्विकारी आहे. हे जे सगळं सुरू आहे, म्हणजे देह अनात्मा आहे, मी आत्मा आहे. साधक बाधक विचार, याला म्हणायचं चिंतन, याला म्हणायचं मनन. पण हे सगळं संपलेलं आहे. आता सोहमवर आरूढ होण्याची वेळ आलेली आहे. निदिध्यासन. हे शब्द इथे नाही आहेत, पण परमपूज्य काका ते सांगण्याचा प्रयत्न करतात आहे की काही साधक सुरुवातीला आत्म अनात्म विचार भेदबुद्धीने करून अनात्म पदार्थ दूर सारतात व आत्माकार होतात. ह्याचप्रमाणे क्षर अक्षर नित्य अनित्य सर्व विवेक आहेत. आत्मानात्म विवेक, क्षर अक्षर विवेक, नित्यानित्य विवेक इत्यादी ही प्रकारची वैचारिक साधना करतात. विवेक म्हणजे विचार, त्या साधनेचं स्वरूपच आहे. आणि सर्वांचे तत्व एकच असले तरी संप्रदाय किंवा स्वतःच्या कलानुसार म्हणजे पिंडानुसार म्हणूया, एखाद्या विचारावर भर दिला जाऊ शकतो. आपण कुठल्या संप्रदायानुसार आपल्याला साधना मिळालेली आहे त्याप्रमाणे काही संप्रदायांमध्ये उदाहरणार्थ ध्यानच करतात, पण अष्टांग योगाचं ध्यान असतं, शारीरिक अंगाने जाणारं ध्यान असतं, ज्याच्यामध्ये प्राणायाम असतो, श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करणं असतं. हठयोगासारखं असेल तर कुंडलिनी शक्ती जागृत करण्याचं ती ध्यान प्रक्रिया असते. इथे जी ध्यान प्रक्रिया आहे ती वैचारिक आहे, कारण मी देह आहे हा अविचार आहे. आणि अविचाराचा मुकाबला नेहमी विचारानेच करायचा असतो. आणि या विचाराचं अंतिम टोक म्हणजे अनुभव आहे, लक्षात ठेवायचं. विचाराचं अंतिम टोक म्हणजे जिथे विचार संपतात, कारण तिथे आता अग्र एकच उरलेला आहे. सगळे अग्र बाजूला पडलेले आहे, एकच अग्र उरला आहे. कशाचं? अहम ब्रह्मास्मी. आणि मग शेवटी तो अहमही गळून पडतो आणि काय उरतं? फक्त ब्रह्मतत्व. असं विवेचन गीता दीपस्तंभमध्ये आलेलं आहे, 15 क्रमांकाच्या श्लोकावरचं. आपण पुन्हा ज्ञानेश्वरीकडे परत येऊ, एखादी ओवी घेऊ, कारण यज्ञाचं वर्णन माऊलींचं सुरू आहे. आपण यूप म्हणजे तो पशु बांधायचा तो जो स्तंभ, ते म्हणजे एकोहम बहुश्याम, मंडप म्हणजे पंचमहाभूत, आणि तो जो पशु आहे प्रत्यक्ष तो म्हणजे जीवब्रह्मातील भेद, असं रूपक माऊलीने आपल्यासमोर ठेवलं. आणि पुढे म्हटलंय, मग पाचांचे विशेष गुण अथवा इंद्रिय आणि प्राण हेची यज्ञोपचार भरणं अज्ञान घृत, जे मगाशी मी वाचलं, की मग पंचमहाभूतांचे शब्द स्पर्श रूप रसगंध हे विशेष गुण अथवा पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि पंचप्राण ही सर्वच यज्ञाची साधन सामग्री. यज्ञाची खूप साधन सामग्री लागते. ती साधन सामग्री म्हणजे काय आहे? तर जणू काही हे पंचमहाभूतांचे जे गुण आहेत, शब्द स्पर्श रूप रसगंध, पंच ज्ञानेंद्रिय आहेत, पंचकर्मेंद्रिय आहे, पंचप्राण आहे, सर्व आपल्या देहातच आहे. पिंडाचंच वर्णन सुरू आहे. ही सर्व जणू काही यज्ञाची साधन सामग्री आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अज्ञान हे हवनीय घृत आहे. घृत म्हणजे संस्कृत शब्द आहे, तूप असा त्याचा अर्थ होतो, पातळ तूप. ते यज्ञामध्ये त्याची आहुती दिली जाते. आहुती कशाची द्यायची आहे या यज्ञामध्ये? कारण वर्णन कशाचं सुरू आहे? ज्ञान यज्ञाचं वर्णन सुरू आहे. आहुती कशाची? स्वाभाविकपणेच अज्ञानाची. स्वाभाविकपणे मगाशी जे वर्णन आपण ऐकलं, आत्मानात्म विचार, क्षर अक्षर विचार वगैरे, हे विपरीत ज्ञान मला जे झालेलं आहे, जे अनात्म मी आहे असं वाटतंय, ते दूर करण्याचं सुरू आहे. ते विपरीत ज्ञान आहे. पण मूळ त्याच्या जे आहे त्याच्या मुळाला, त्याच्या मुळाशी काय आहे? अज्ञान आहे. आपुला आपण पेया विसरू जो धनंजया, हेची रूप यया अज्ञानेसी, माऊली म्हणते. माझं माझ्या स्वरूपाचं मला विस्मरण झालेलं आहे, हेच अज्ञानाचं स्वरूप आहे, बाकी काही नाही. आणि ते विस्मरण झाल्यामुळे विपरीत ज्ञान आहे. मी देह आहे, मी मन आहे, मी प्राण आहे, मी बुद्धी आहे, इत्यादी. हे मी झालं, मग माझी जी गाडी आलीच पुढे. म्हणून हवन कशाचं करायचं आहे? तर या अज्ञानाचंच, या अज्ञानरूपी घृत जे हवनीय म्हटलंय त्याचं करायचं आहे. पुढे 241 क्रमांकाची ओवी, तेथ मनबुद्धीची या कुंडा, आत ज्ञानाग्नी धडफुडा, साम्य हेची सुहाडा वेदिका जाणे. की या यज्ञामध्ये मन आणि बुद्धी, आता कुंड असतं,
यज्ञामध्ये. मग कुंड कशाचा आहे? तर जणू काही मन आणि बुद्धी यांचं कुंड आहे आणि त्याच्यात प्रज्वलित असलेला जो अग्नी आहे तो ज्ञानरूपी अग्नी असतो, असं माऊलींनी ते म्हटलं आहे. आणि भूतमात्रात ब्रह्मरूपाने जे साम्य आहे तीच कोणी मजबूत अशी वेदी आहे. काय सुंदर रूपक केलं आहे बा माऊलींनी. वेदी याचा अर्थ ती यज्ञभूमी जी असते ना त्याला वेदी असं म्हणतात. तिची पवित्र जागा, असा उंचवटा वगैरे जो केलेला असतो यज्ञासाठी. आता ही भूमी कोणती आहे? माऊली म्हणते समत्वाची भूमी. कोणतं समत्व? तर भूतमात्रामध्ये ब्रह्मरूपाने जे साम्य आहे, जे माझ्या हृदयात आहे तोच देव तुमच्या हृदयात आहे. एको देव सर्व भूतेषु गूढ, सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा. नेहमीची श्रुती माझी आवडते. एको देव, एक देव एकच आहे. सर्व भूतेषु गूढ, फक्त गूढ आहे, तुम्हाला अजून अनुभवाला आलेला नाही. ही जी समत्वाची भूमिका आहे की आपण सर्व समान आहोत, ही जणू काही त्या यज्ञाची वेदी आहे. म्हणजे ही भूमिका आहे त्या ज्ञानयज्ञाची. काय सुंदर रूपक आहे, विचार करा. ज्ञानयज्ञ तेव्हाच कुठलाही यज्ञ तेव्हाच संपन्न होऊ शकतो जेव्हा सुंदर वेदी तयार आहे. हा ज्ञानयज्ञ तेव्हाच संपन्न होऊ शकतो जेव्हा काय आहे, ही साम्यता माझ्या अंतःकरणामध्ये आहे. आता काही मगाशी नमन भक्तीमध्ये काय सांगितलं मग? कसं हे एकमेकात असं छान गुंतलेलं आहे पहा. असो, आपली वेळ आज झालेली आहे. तर आपण 241 क्रमांकाच्या ओवीपर्यंत आपला अभ्यास आज पूर्ण झालेला आहे. 15व्या श्लोकावरची ही 241 क्रमांकाची ओवी. आणि हे जे यज्ञाचं रूपक आहे ते माऊलींनी अजून पुढे सुरू ठेवलं आहे. तर त्याचा अभ्यास करण्यासाठी आपण पुढच्या सत्रात भेटू. आणि आजचे सर्व चिंतन भगवान श्री गोपालकृष्ण, माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज आणि सद्गुरू यांच्या सर्वांच्या श्रीचरणी अर्पण करूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.